सगळं तेच असतं अहो, पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी केली ना, की मग मुलांना खूपच आवडतं आणि मग डबा संपलाच म्हणून समजा. नमस्कार मंडळी, तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपली जी सीरीज सुरू आहे, मुलांच्या शाळेचा डबा, यामधला हा तिसरा भाग आहे. तिसरा एपिसोड आपण पाहत आहोत. ऑलरेडी 2 भाग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. 2 रेसिपीज शेअर केलेल्या आहेत आणि त्यांना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची जी रेसिपी असणार आहे, ती अतिशय दमदार असणार आहे. बऱ्याचदा मुलांना ना, हे भाजी-पोळी वगैरे अजिबात नको वाटते आणि मग काय, मग आपल्याकडे पराठा हा ऑप्शन असतोच, पण पराठासुद्धा मुलांना नकोच असतो. मग पराठ्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आपण देणार आहोत आणि मुलांसाठी मस्त असे पराठा बाईट्स आपण बनवणार आहोत, जे खायला सुद्धा सोपे आहेत. म्हणजे अगदी लहान मुलं जी आहेत, जी नुकतीच तुम्ही शाळेत घातलेली आहेत ना, अशा मुलांसाठी सुद्धा चालणार आहे. आजची ही डब्याची रेसिपी भरपूर पौष्टिक असणार आहे, पोटभरीची असणार आहे आणि यासोबतच मुलांना तर नक्कीच आवडणार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून मुलांना खायला घालायलाच हवी आणि डब्याला सुद्धा द्यायला हवी. बरं, हा पदार्थ फक्त डब्यासाठीच नाही, तर तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता, कारण बनवायला खरंच खूप सोपं आहे. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन डबा बनवायला घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे चॉपर. मॅन्युअल चॉपर असेल तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे इथे इलेक्ट्रिक चॉपर आहे, तोच इथे मी घेतलाय. यामध्ये मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे. एक गाजर त्याच्यावरची साल काढून मध्यम आकारामध्ये चिरून घातलं. सोबतच एक मध्यम आकाराची शिमला मिरची घेतली. आता भाज्या कसं ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच घेऊ शकता. इथे तुम्ही दुधी भोपळ्याचे काप घेऊ शकता, बीटाचे काप घेऊ शकता. असं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता यासोबतच इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेत. हा पनीरचा क्यूब आहे. हा सुद्धा आपल्याला थोडासा असा मोकळा-मोकळा करून घ्यायचा आहे. म्हणून हा सुद्धा मी चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहे. किंवा मग घरी बनवलेलं पनीर असेल ना, मग तर खूपच भारी. तर पनीर इथं मी बारीक करून घेतलं. यामध्ये इतर साहित्य सुद्धा आपल्याला घालायचं आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. याऐवजी भाज्यासुद्धा तुम्ही बारीक चिरून घालू शकता. चवीपुरतीचं मीठ घातलं, आवडीनुसार तिखट घालायचं किंवा लाल मिरची पावडर घातली, जिरे पूड घातलेलं आहे. यासोबतच कोणताही आवडीचा मसाला तुम्ही घालू शकता. मी इथे किचन किंग मसाला घातलाय. सोबतच एक छोटा चमचा भरून चाट मसाला घातलेला आहे. मुलांना चटपटीत आवडतं ना, म्हणून थोडासा चाट मसाला आवर्जून घाला. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाले जे आहेत ना, ते चांगले व्यवस्थित मिक्स व्हायला हवे. लक्षात घ्या, हे मिश्रण खूप आधी बनवून ठेवू नका. जर आधी बनवून ठेवलं तर मग कांदा थोडासा उशिरा घाला. कांद्याला थोडंसं पाणी सुटतं ना मिठामुळे, म्हणूनच. आता इथे चपातीचे आपल्याला 2 उंडे हवेत. म्हणजे कणकेचे 2 उंडे. साधारण रेग्युलर तुम्ही चपाती बनवता, त्यासाठी जेवढा तुम्ही उंडा घेणार आहात, तेवढाच किंवा थोडासा त्यापेक्षा मोठा चालेल. आता पिठामध्ये मी हा घोळवून घेतलाय आणि रेग्युलर आपण जशी चपाती लाटून घेतो ना, अगदी तशीच ही सुद्धा लाटून घ्यायची. फक्त नेहमीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची. म्हणजे अगदी जर तुम्ही पातळ लाटत असाल ना, तर हलकीशी जाडसर ही ठेवायची. साधारण अशी जाडी याची असायला हवी. तुमच्या इथे लक्षात येतच असेल. याच पद्धतीने दुसरा उंडा सुद्धा मी लाटून घेतला. आता एकदा लाटून झालं, की आपण तयार करून ठेवलेल्या साईडला सारण आहे ना, ते सारण घ्यायचं आणि हे सारण चांगलं कडेपर्यंत आपल्याला पसरवून घालायचंय. भरपूर सारण घाला, काहीही हरकत नाही. अजिबात ते बाहेर वगैरे येत नाही. यामुळे तुम्ही भरपूर सारण यामध्ये घालू शकता. आता तुम्हाला खरं सांगू का, पराठ्याप्रमाणे नेहमीप्रमाणे वाटी करून यामध्ये स्टफिंग घालून तुम्ही पराठा लाटून नक्कीच घेऊ शकता. पण मुलांना काय तेच-तेच पदार्थ थोडीच आवडतात. तोच पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला, की मुलं बघा आवडीने खातात आणि मग त्यांना चवसुद्धा वेगळीच वाटते. स्टफिंग चांगलं कडेपर्यंत पसरवून घेतलं आणि यावरती आपण दुसरी तयार करून घेतलेली चपाती घातली. व्यवस्थित सेट करून घेतली. कड्यासुद्धा मस्त अशा दाबून घेतलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला अशा त्याच्या पट्ट्या कापून घ्यायच्यात. म्हणजे मग कसं ना आपल्याला तो रोलसुद्धा करता येईल. मी ते थोड्याशा मोठ्या ठेवलेल्या आहेत. पण जर तुम्हाला हे रोल जरा छोटे-छोटे करायचे असतील, तर छोटे जरी काप तुम्ही करून घेतलेत ना, तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 6 अशा पट्ट्या उभ्या मी कट करून घेतल्यात. आता याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर कडेचा जो भाग आहे, त्याचे मी 1 रोल करून घेणार आहे, कारण तो छोटाच आहे यामुळे. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रोल गुंडाळून झालेला आहे. थोडासा ना तो हलकासा दाबून घ्यायचा. पण काय होतं ना दाबताना थोडंसं जे मिश्रण आहे ते हाताला चिकटतं, म्हणून फक्त मी सेट करून घेतलं. आता रोल खूप मोठे-मोठे व्हायला नको, म्हणून मग मध्ये अशी काप दिलेले आहेत, की जेणेकरून मध्यम आकाराचे होतील आणि मुलांना खायला सुद्धा बरे पडतील आणि भाजताना सुद्धा ते आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे भाजले जातील. आता आणखीन एक रोल मी कट करून घेतला. या पद्धतीने थोडासा सेट करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा रोल मी करून घेतलेत. हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि तयार केलेले हे रोल हातावरती थोडेसे चपटे करून घ्यायचे. हाताला पिठी लावणं गरजेचं आहे, नाहीतर हे स्टफिंग हाताला चिकटू शकतं.
याच पद्धतीने बाकीचे सगळे जे रोल आहेत ते मी असे चपटे करून घेतलेत. आता कसं ना, तुम्हाला जो पराठा तुम्हाला आवडतो तो तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. म्हणजे जे स्टफिंग आहे ते या पद्धतीने तुम्ही भरायचं यामध्ये. या पद्धतीने पराठा बाईट्स बनवायचे. आता यानंतर हे भाजायचे कसे किंवा तळायची गरज आहे का? तर अजिबातच नाही. तुमचा रेग्युलर जो चपातीचा तवा आहे, पोळीचा तवा आहे किंवा डोशाचा तवा आहे, त्यावरती थोडंसं तेल घालायचं. आवडत असेल तर बटर घाला किंवा तुपामध्ये तुम्ही शॅलो फ्राय करून घेतलेत तरीसुद्धा चालेल. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सगळ्या बाजूने तेल मी पसरवून घेतलेलं आहे आणि मध्यम आचेवरती हलकासा दाब देत मस्त असं हे सगळे जे बाईट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे. दोनही साइडने छान मी भाजून घेतले. मस्त हलकेसे क्रिस्पी तरीसुद्धा मऊसूत मध्ये-मध्ये म्हणजे जे स्टफिंग आहे ना, ते मस्त मऊसूत लागतं आणि जे चपातीचं कोटिंग जे आहे ते थोडंसं क्रिस्पी लागतं आणि मुलांना हे असे पदार्थ आवडतात. बघता क्षणी पटकन हे उचलून तोंडामध्ये घालतात सुद्धा. बरं, पराठा भाजायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा 2-3 मिनिटं एक्स्ट्राच हे भाजण्यासाठी वेळ लागतो. पण कसं ना, पराठाच आहे, पण मुलांना थोडीशी वेगळीच चव वाटणार आणि मुलं आवडीने खाणार. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा पराठ्याचा रोल किंवा पराठा बाईट इथे तयार झालेला आहे आणि हा तुम्ही डब्याला दिल्यानंतर मुलं नाही म्हणणारच नाही. नक्की करून बघा. खात्रीने सांगते, की तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल. सॉससोबत, दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत मस्तच लागतात. आशा करते आजची ही टिफिनची तिसरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग टिफिन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.